धुळे जिल्ह्यात मुले पळवणाऱ्या टोळीच्या अफवांना उधाण, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचा जनतेला सतर्कतेचा इशारा। धुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मुले पळवणारी टोळी सक्रिय असल्याच्या अफवांनी पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मात्र या अफवांवर आता स्वतः धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पडदा टाकला आहे। जिल्ह्यात कोणतीही टोळी सक्रिय नसल्याचे स्पष्ट करत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। धुळे जिल्ह्यात सोशल मीडियावर पसरणाऱ्या मेसेजेसमुळे भीतीचे सावट असताना पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून माध्यमांशी बोलताना पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी ठामपणे सांगितले की जिल्ह्यात मुले पळवणारी कोणतीही टोळी कार्यरत नाही, त्यामुळे नागरिकांनी अफवांना बळी पडू नये। जर कोणालाही संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाली आढळून आल्या तर कायदा हातात न घेता तत्काळ 112 या हेल्पलाईन क्रमांकावर किंवा स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, अशा सूचना पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिल्या आहेत। जिल्ह्यात काल घडलेल्या एका घटनेचा उल्लेख करत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्पष्ट केले की पोलीस प्रशासन या प्रकरणाचा अत्यंत बारकाईने आणि वेगाने तपास करत असून लवकरच त्याचा उलगडा केला जाईल। पालकांनी आपल्या मुलांची योग्य काळजी घ्यावी, मात्र अफवा पसरवून भीतीचे वातावरण निर्माण करू नये, असा विश्वासही पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी यावेळी व्यक्त केला आहे। धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। धुळे जिल्ह्यामध्ये काही व्हॉट्सअॅप ग्रुपवर अशी चर्चा चालू आहे की धुळे जिल्ह्यामध्ये लहान मुले पळवणारी टोळी एक सक्रिय आहे आणि ती लहान मुले पळवत आहे। तर याद्वारे मी पोलिसांमार्फत एक आवाहन करू इच्छितो की अशी कोणतीही टोळी कार्यरत नाही। आपल्याला जर कुठलाही संशय असा वाटला तर आपण 112 वर कॉल करावा किंवा नजीकच्या पोलीस स्टेशनला डायरेक्ट संपर्क करावा। आपल्या लहान मुलांचा देखील आपण अतिशय व्यवस्थित लक्ष देणे आवश्यक आहे। आपल्याकडे एक घटना काल घडलेली आहे, परंतु त्याचा तपास पोलीस अतिशय व्यवस्थित करत आहे आणि लवकरच त्याचा उघड ते करण्यात येईल। धन्यवाद।